Okay. So question number 189, limit x tends to minus infinity under root 4x square plus 5x plus 8 divided by 4x plus 5. Now remember, in this question, if it is x tends to infinity, then it is quite easy. काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. याच क्वेश्चन मध्ये जर का लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी असेल तर डायरेक्टली शॉर्टकट तुम्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एक्स ने डिवाइड करणार. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एक्स ने डिवाइड करणार. आता याला एक्स ने डिवाइड केल्यानंतर इथे किती शिल्लक राहतो 4. म्हणजे आता जे आन्सर आहे डायरेक्टली मी आन्सर लिहितो. डिनॉमिनेटरला शिल्लक राहणार 4. न्यूमरेटरला एक्स ने डिवाइड करणार म्हणजे अंडर रूटच्या मध्ये एक्स स्क्वेअर ने डिवाइड करणार. एक्स ने डिवाइड करणार म्हणजे अंडर रूटच्या मध्ये एक्स स्क्वेअर ने डिवाइड करणार. इथे एक्स स्क्वेअर ने डिवाइड केल्यानंतर इथे शिल्लक राहणार रूट 4 आणि रूट 4 म्हणजे 2/4 म्हणजे 1/2 दॅट इज द आन्सर. ते म्हणणार तुम्ही याच्याबद्दल काही बोललेच नाही. हा 0 होऊन जाणार. एक्स टेंड्स टू इन्फिनिटी आहे आणि याला एक्स स्क्वेअर हा 5/x होणार म्हणजे 0. हा 8/x स्क्वेअर म्हणजे 0. हा 5/x म्हणजे 0. ठीक. म्हणून फक्त इथला आणि इथला नंबर शिल्लक राहतो. आपण शॉर्टकट लिहिला. पण हे कधी जर एक्स टेंड्स टू इन्फिनिटी असेल तर इथे एक्स टेंड्स टू मायनस इन्फिनिटी आहे. मग आपल्याला याला वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. मला लिमिट टेंड्स टू इन्फिनिटी मध्ये कन्वर्ट करावी लागेल. ठीक. अँड फॉर दॅट व्हॉट वी कॅन डू, वी कॅन पुट x इज इक्वल टू मायनस वाय. आता x इज इक्वल टू मायनस वाय ठेवण्याचा अर्थ काय झाला की as x tends to infinity, y tends to what? Minus x tends to minus infinity, y tends to plus infinity. कारण x is equal to minus y घेतला म्हणजे x पॉझिटिव्ह तर y निगेटिव्ह. मग x निगेटिव्ह तर y पॉझिटिव्ह. लिमिट्स त्यात राहणार कारण इक्वल आहे. फक्त साइन आपण चेंज करू प्लस मायनस. हा मायनसचा प्लस झाला आणि आता आपला क्वेश्चन चेंज होऊन जाणार. लिमिट y टेंड्स टू इन्फिनिटी मध्ये गेला. अंडर रूट मध्ये 4x स्क्वेअर म्हणजे मायनस y चा स्क्वेअर 5 इंटू मायनस y प्लस 8 डिनॉमिनेटरला 4x म्हणजे 4 इंटू मायनस y प्लस 5 कारण x च्या ठिकाणी आपण मायनस y घेतो. देन दिस बिकम्स लिमिट y टेंड्स टू इन्फिनिटी अंडर रूट मध्ये मायनस y चा स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इंटू 4 म्हणजे 4y स्क्वेअर हा होणार मायनस 5y प्लस 8 डिनॉमिनेटरला दिस इज मायनस 4y प्लस 5. आणि आता युजिंग दिस टेक्निक शॉर्टकट आता y टेंड्स टू इन्फिनिटी आहे पॉझिटिव्ह लिमिट आहे. मग जर y टेंड्स टू इन्फिनिटी असेल तर डिवाइड बाय कशाने करणार y ने हायेस्ट पॉवर. इथं y ने डिवाइड करतो इथं पण y ने म्हणजे अंडर रूटच्या मध्ये y स्क्वेअर ने डिवाइड होईल. बाहेर y ने डिवाइड करतो पण अंडर रूटच्या मध्ये y स्क्वेअर ने डिवाइड होईल आणि फायनल आन्सर असणार ही हायेस्ट पॉवर फक्त पहिली टर्म येत असते फक्त. तर न्यूमरेटर मध्ये होणार अंडर रूट 4 डिनॉमिनेटर मध्ये इथं मायनस 4 आणि मग आपण लिहिणार 2 इथं मायनस 4 दॅट इज मायनस 1/2. काही डाऊट असेल तर विचारून घ्या. क्वेश्चन 211.
Question number 211. Limit x tends to infinity ब्रॅकेट मध्ये आहे x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x प्लस 1 मायनस अल्फा x minus beta and it is equal to 0 and we have to find out alpha and beta. We have to find out alpha and beta here. ठीक म्हणजे याचा आन्सर या लिमिटचा आन्सर त्यांनी काय दिलेला आहे 0 इट इज गिवन लिमिटचा आन्सर 0 दिलेला आहे आणि लिमिटचा आन्सर 0 असेल याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो की जी न्यूमरेटरची पॉवर आहे ती डिनॉमिनेटर पेक्षा कमी आहे न्यूमरेटरची पॉवर डिनॉमिनेटर पेक्षा कमी आहे इनफायनाइट लिमिट मध्ये आपण लिहिलेलं होतं बघा लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी p of x upon q of x जर 0 असेल it implies degree of numerator is less than degree of denominator. That is the concept which will be used in this question. Okay, so let's find out limit of left hand side. So it is limit x tends to infinity. मला या फॉर्मॅट मध्ये घ्यायचं आहे तरच मला न्यूमरेटर डिनॉमिनेटर ची डिग्री फाइंड आउट करता येईल म्हणजे न्यूमरेटर एक असला पाहिजे डिनॉमिनेटर एक असला पाहिजे म्हणून इथं एलसीएम घेणार x प्लस 1 तर ब्रॅकेट मध्ये एलसीएम असेल x प्लस 1 हा इथे x प्लस 1 आहे इथे येणार x स्क्वेअर प्लस 1 मायनस अल्फा x याला x प्लस 1 मल्टिप्लाय होऊन जाणार मायनस बीटा याला सुद्धा x प्लस 1 मल्टिप्लाय होऊन जाणार दिस इज गिवन एंड 0 लेट अस सॉल्व फर्दर इथे x स्क्वेअर प्लस 1 मायनस अल्फा x इंटू x म्हणजे तो झाला मायनस अल्फा x स्क्वेअर मायनस अल्फा x इंटू 1 म्हणजे मायनस अल्फा x दिस इज मायनस बीटा x and then minus beta divided by x plus 1. न्यूमरेटरला आपण आता असेंडिंग पॉवर्स ऑफ x मध्ये लिहूया म्हणजे x स्क्वेअर त्याच्यानंतर x आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट सो देयरफॉर लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी ठीक आता x स्क्वेअर च्या टर्म कोणत्या बघा इथे आणि इथे त्याच्यातून x स्क्वेअर कॉमन घेतला तर काय होणार इथं आहे 1 इकडे मायनस अल्फा इंटू एक्स स्क्वेअर पुढे एक्सच्या टर्म या दोन आहेत एक्सच्या टर्म मायनस अल्फा एक्स मायनस बीटा एक्स ठीक त्याच्यामधून मायनस एक्स कॉमन घेतला तरी होणार अल्फा प्लस बीटा इंटू एक्स देन लास्ट मध्ये येणार कॉन्स्टंट म्हणजे 1 आणि मायनस बीटा प्लस 1 आणि मायनस बीटा होल डिवाइडेड बाय x plus 1 and this is equal to 0 आता या लिमिटचा आन्सर जर 0 आहे याचा अर्थ काय होतो की डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर आता डिनॉमिनेटरची डिग्री किती आहे 1 आहे म्हणजे न्यूमरेटरची डिग्री किती असली पाहिजे 0 असली पाहिजे म्हणजे न्यूमरेटर मध्ये x च्या टर्म नसणार न्यूमरेटर मध्ये x च्या टर्म नसणार म्हणजे x चे कोएफिशिएंट 0 असणार हा x स्क्वेअरचा जो कोएफिशिएंट आहे 1 मायनस अल्फा ठीक आहे सो लिहून देतो वाटला देयरफॉर न्यूमरेटर डझंट कंटेन तुमच्या माहितीसाठी न्यूमरेटर डझंट कंटेन पॉवर्स ऑफ x कारण डिग्री 0 आहे म्हणजे याचा अर्थ काय फक्त कॉन्स्टंट टर्म असणार फक्त कॉन्स्टंट टर्म असणार x ची टर्म नसणार x स्क्वेअर ची पण टर्म नसणार मग देयरफॉर आता x स्क्वेअर ची टर्म नाहीये म्हणजे याचा अर्थ इथं तर x स्क्वेअर आहे पण हा 1 मायनस अल्फा किती असला पाहिजे तो असला पाहिजे 0 आणि सिमिलरली इथं सुद्धा x ची टर्म दिसते आपल्याला पण ती नाहीये म्हणजे याचा अर्थ मायनस इन ब्रॅकेट
अल्फा प्लस बीटा तो सुद्धा असला पाहिजे 0. इथून मला मिळतं अल्फा इज इक्वल टू 1 आणि ही अल्फाची व्हॅल्यू इकडे पुट केल्यानंतर मायनस तिकडे गेलेला आहे. सो अल्फा 1 प्लस बीटा इज इक्वल टू 0. सो बीटा इज इक्वल टू -1. Last question 217. Question number 217. Limit x tends to n tends to infinity. Okay, so this is the question. Now here, remember, variable is n, not x. So your answer will be in terms of x. Variable या ठिकाणी कोण आहे? n आहे, because n tends to infinity. So we have to treat x as a constant. ठीक. आता या सेम क्वेश्चन मध्ये, ठीक आहे, या सेम क्वेश्चन मध्ये जर का फक्त याच्या डिनॉमिनेटरला, म्हणजे आता हा जेडब्ल्यूचा क्वेश्चन झाला, ठीक आहे ना, जेडब्ल्यू क्वेश्चन. आता याला सीईटीचा क्वेश्चन जर करायचं असेल, एमसीक्यूचा क्वेश्चन जर करायचं असेल, तर फक्त मी याला काय एकदा का डिनॉमिनेटरला n किंवा 2n काही पण 2n असेल किंवा n असेल असं जर मी घेत असेल, देन याचा आन्सर होऊन जाणार 0. जर का याच्या डिनॉमिनेटरला मी फक्त n घेतला किंवा n स्क्वेअर किंवा n क्यूब किंवा सपोज आता पॅटर्न आहे 2 आहे 4 आहे 8 आहे 2n आहे, 2n घेतला, वॉट एव्हर, ठीक आहे, देन याचा आन्सर 0 होऊन जाणार डायरेक्ट. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? म्हणजे हा सिंपल क्वेश्चन अगोदर समजून. याचं रिझन काय आहे की हा कॉस कुणाचा तरी आहे. आता कॉस कुणाचाही असू द्या, कुणाचाही असू द्या, याचा असेल, याचा असेल, याचा असेल किंवा असे इन्फायनाइट याचा असेल, कॉस कुणाचाही असू द्या, त्याचा आन्सर नेहमी -1 आणि +1 मध्ये असतो. करेक्ट आहे? आन्सर नेहमी पुढे असतं -1 आणि +1 मध्ये. मग याचं -1 +1 मध्ये, याचं -1 +1 मध्ये, आणि ज्यावेळेस ते एकमेकांना मल्टिप्लाय होणार त्याची काहीतरी फायनाईट व्हॅल्यू येणार, त्याची काहीतरी फायनाईट व्हॅल्यू येणार. आणि डिनॉमिनेटरला मात्र कोण आहे? डिनॉमिनेटर आहे इन्फिनिटी. कारण जर n इन्फिनिटी असेल तर 2n सुद्धा इन्फिनिटी असणार. मग डिनॉमिनेटर इन्फायनाईट आहे आणि न्यूमरेटर फायनाईट आहे. मग आन्सर काय झालं तुमचं? 0. 1/n इज ऑलवेज 0. हा सिंपल क्वेश्चन होता तो. असा एक क्वेश्चन आहे पण आपण सॉल्व्ह केलं. फक्त त्या ठिकाणी cos 1/x होता, cos 1/x.
आणि डिनॉमिनेटरला एक्स होता. तर ठीक आहे. दिस इज समथिंग. पण आता हे नाहीये, डिनॉमिनेटर नाही. जे डबल क्वेश्चन थोडीशी डिफिकल्टी लेवल याची जास्त असणार. बघूया आपण आता आन्सर काय. आता ट्रिग्नॉमेट्री मध्ये एक फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, तो म्हणजे cos A into cos 2A into cos 4A. सोल्युशन मध्ये वी हॅव ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला आहे, जे मल्टिप्लिकेशन दाखवलेला आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपण ट्रिग्नॉमेट्री मध्ये लिहिला आहे. ठीक आहे. आणि असं कुठपर्यंत cos 2 raised to n -1 into a cos of 2 raised to n -1 into a, आणि त्याचा आन्सर आहे इट इज इक्वल टू sin 2 raised to n a 2 raised to n sin a sin 2 raised to n a divided by 2 raised to n into sin a. So this is the shortcut from trigonometry. परत ट्रिग्नॉमेट्री म्हणजे बोर्ड मध्ये नाहीये, ट्रिग्नॉमेट्री JEE त्याच्यामध्ये शॉर्टकट्स, त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला मिळेल तुम्हाला. cos A into cos 2A into cos 4A up to cos 2 raised to n -1 into a. Now comparing with this one, we can say that A is equal to x by 2. मग 2A किती होणार बघा, 2A होणार 2 into a. फक्त x होणार, आपण x upon 2 raised to n घेऊ. A is equal to x upon 2 raised to n. कारण हा 2 raised to 1, हा 2 raised to 2, हा 2 raised to 3. It will go up to like this. तर अशा पद्धतीने जर मी लिहिलं तर ते होणार cos आता a ला आपण x upon 2 raised to n घेतलेला. सो a means x upon 2 raised to n into cos. आता याला 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे. 2a म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तो होणार, याला बघा 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा 2 या 2 रेस टू n सोबत कट होणार, म्हणजे इथं x अपॉन हा 2 खाली आला तर तो होणार 2 रेस टू n -1. 2 इकडे याच्या सोबत येणार तर तो 2 न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला आल्यानंतर त्याची पॉवर -1 होणार. इट विल बिकम 2 अपॉन 2 रेस टू n म्हणजे 2 रेस टू n -1. पुढे इनटू cos. आता 2 ने पुढे cos 4a आहे म्हणजे 4 ने मल्टिप्लाय करणार. 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर, डिनॉमिनेटरला आल्यानंतर तो होऊन जाणार x upon 2 raised to n -2, and then it will go up to cos of x upon, या सगळ्या 2 च्या पॉवर्स आहेत बघा, 2 raised to n, 2 raised to n -1, 2 raised to n -2, शेवटची पॉवर असेल 2 raised to 1. आता हा या ठिकाणी जो प्रोडक्ट मिळालेला आहे आपल्याला, इट इज सिमिलर टू दिस वन, हे दोघं सेमच आहे. फक्त सिक्वेन्स मागे, म्हणजे ही जी फर्स्ट टर्म आहे ती इथं लास्टला आलेली, मग सेकंड याच्या पुढे आणि लास्ट टर्म असणार cos of x upon 2 raised to n. सिक्वेन्स तुमचा चेंज झाला, म्हणजे आता हे जे काय फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू मला याच्या वरून मिळणार आहे. ओके, मग याचा आन्सर काय येतोय, तर याचा आन्सर येणार अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला sin 2 raised to n into a. So it is sin 2 raised to n into a. a म्हणजे किती आहे, x upon 2 raised to n divided by 2 raised to n into sin a. a म्हणजे x upon 2 raised to n. So this is the value for this particular function. This is the value for this particular expansion. Expansion is एक प्रकारे, पण ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये एक्सपान्शन. And therefore limit n tends to infinity. आता हे जे काय मल्टिप्लिकेशन आहे त्याच्या आधी मी लिहिणार sin
ठीक आहे. नाव दिस इज साइन 2 रेस टू n आणि हा 2 रेस टू n हे दोघं कट होतात बघा. न्यूमरेटर मध्ये फक्त शिल्लक राहतो x, डिनॉमिनेटर मध्ये 2 रेस टू n इंटू साइन x अपॉन 2 रेस टू n. ठीक आहे. n टेन्स टू इन्फिनिटी एवढं लक्षात ठेवा. Now further this can be written as limit n tends to infinity आता ऍडजस्टमेंट या ठिकाणी करावी लागेल आपल्याला. हा साइन एक्स अपॉन 2 रेस टू n पुढे डिनॉमिनेटरला आहे. ठीक आहे. अगोदर हा साइन एक्स मी लिहून देतो. ठीक आहे. मल्टिप्लाइड बाय हा कोण आहे डिनॉमिनेटरला साइन ऑफ एक्स अपॉन 2 रेस टू n. ठीक. माझ्या न्यूमरेटरला सुद्धा असला पाहिजे एक्स अपॉन 2 रेस टू n. आणि इकडे डिनॉमिनेटरला घेणार हा एक्स. हा एक्स आणि हा एक्स आता कट होतोय. ठीक आहे. ऍडजस्टमेंट आहे. इथं साइन एक्स अपॉन 2 रेस टू n जर आहे तर इथं सुद्धा एक्स अपॉन 2 रेस टू n पाहिजे. तो घेऊन टाकला मी. ठीक आहे. आता इथं ऑलरेडी 2 रेस टू n होता. त्याचा प्रॉब्लेम नाही. हा डिनॉमिनेटरलाच आहे. त्याचा प्रॉब्लेम नाही. पण मी एक्स ऍडजस्ट केला. इकडे सुद्धा मला एक्स ऍडजस्ट करावा लागेल. ठीक आहे. आणि देन इट बिकम्स व्हॉट दिस इज इक्वल टू दिस इज साइन एक्स अपॉन एक्स. हा कॉन्स्टंट आहे बरं का साइन एक्स अपॉन एक्स. आणि याचं लिमिट असणार आहे 1. म्हणजे ते आन्सर होऊन जातं तुमचं साइन एक्स अपॉन एक्स.